अत्याचारी अशोक खरातची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली। बोंदू खरातला चौथ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर दुसरीकडे खरातने व्यापाऱ्याकडून कार लाटल्याचंही समोर आलंय। मर्सिडीज कार दे नाहीतर तुझा मृत्यू होईल अशी भीती घालून 90 लाखांची कार खरातने लुबाडली। बोंदू खरातला चौथ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। सुरक्षेच्या कारणास्तव खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं। न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना खरातनं पोलिसांनी मारहाण केली नसल्याचं स्पष्ट केलं। आरोपी स्वतःला देवाचा अवतार म्हणून महिलांना जाळ्यात ओढत होता। महिलांना तांब्याच्या भांड्यातील पाणी आणि पेढा खाऊ घालायचा, ज्यात गुंगीचं औषध मिसळलेलं असायचं। मी देवाचा अवतार असून माझ्याशी संबंध ठेवल्यानं तू पवित्र झाली आहे असं सांगून खरात महिलांचं लैंगिक शोषण करायचा। गुंगीच्या औषधात नेमकं काय मिसळलं होतं, बोंदूगिरीसाठी खरात कोणत्या रत्नांचा वापर करत होता याचा शोध घेण्यासाठी 5 दिवसांच्या कोठडीची गरज असल्याचं सांगितलं। खरातचे वकील ॲडव्होकेट सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला विरोध केला। मागील गुन्ह्यांमध्येही असाच युक्तिवाद केला होता आणि तो तपास झालेला आहे, त्यामुळे पुन्हा कोठडीची गरज नाही असा दावा भाटे यांनी केला। मात्र सरकारी पक्षानं हा गुन्हा वेगळ्या महिलेशी संबंधित असल्याचं सांगितल्यानं कोर्टानं 5 दिवसांची कोठडी मंजूर केली। सोमवारी दिवसभर चाललेल्या तपासणीनंतर ईडीनं खरातची 90 लाखांची आलिशान मर्सिडीज जप्त केली। खरातनं राजेंद्र जासूदची फसवणूक करून मर्सिडीज कार मिळवली होती। जासूदला त्याच्या लॉजिस्टिक व्यवसायात यश हवं होतं। याचाच फायदा घेत खरातनं जासूदकडे मला परदेशात घेऊन चल अशी मागणी केली, तर अवतार पूजा करण्यासाठी मर्सिडीज कार घेऊन दे, अन्यथा तुझं मृत्यू होईल अशी भीती खरातनं घातली। मरणाच्या भीतीनं राजेंद्र जासूदनं 31 ऑगस्ट 2018ला पुण्यातील शोरूममधून 90 लाखांची मर्सिडीज बुक केली। खरातला अंकशास्त्राचं वेड असल्यानं त्यानं गाडीसाठी 8181 हा VIP नंबर घेतला। या अंकांची बेरीज 9 होते, जो अंक खरात शुभ मानायचा। या नंबरसाठी जादा पैसेही मोजण्यात आले होते। खरातच्या घराच्या आवारात उभ्या असलेल्या इतर गाड्यांवरही ईडीची नजर आहे।